आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवी यात्रेच्या जागेवर धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यानं दिनांक 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत भरवण्यात येणाऱ्या यात्रेवर याचा परिणाम दिसून येणार आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ आदी राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या जागृत अशी यल्लम्मा देवी ही श्रीमंत डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान आहे। सध्या ही यात्रा श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जत यांच्या मार्फत भरविण्यात येते। खिलार जनावरांची मोठी जत्रा म्हणून ही या यात्रेकडे पाहिलं जातं। या यात्रेत कोट्यावधी रुपयांची मोठी उलाढाल होते। कर्नाटकातील सौंदत्ती ते कोकटनूर जत अशी या देवीची मोठी ख्याती आहे। श्रीमंत डफळे यांची देवीवर असलेली अलोट भक्ती व श्रद्धेच्या सामर्थ्यावर सौंदत्ती येथून देवीला जत इथं घेऊन आल्याची अलौकिक आख्यायिका आहे। श्री यल्लम्मा देवी यात्रा व दसरा सिलंगण यासाठी तत्कालीन जिल्हा न्याय दंडाधिकारी यांनी 150 एकर जागा कायमस्वरूपी आरक्षित केली होती। पूर्वी ही यात्रा तत्कालीन जत ग्रामपंचायत यांच्या मार्फत भरवण्यात यायची। जत ग्रामपंचायतचे कार्यालय यात्रा कालावधीत यात्रेतच असायचे। यात्रेतील कर गोळा करणे, यात्रेकरूंसाठी दिवाबत्ती, स्नानासाठी व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शौचालय, आरोग्य व्यवस्था आदी कामं ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत होती। यावेळी यात्रा ज्या ठिकाणी भरवण्यात येते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कायमस्वरूपी पक्के बांधकाम होऊ नये यासाठी ग्रामपंचायत दक्ष असे व असा प्रकार दिसून असल्यास अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या जायच्या। खिलार जनावरांचा बाजार हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मार्फत भरवण्यात यायचा। यात्रेत आलेल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही समिती मार्फतच करण्यात येत होती। जिल्हा न्याय दंडाधिकारी यांनी आदेश डिस्ट्रिक्ट मॅजिस्टर नंबर VPTSR 24 तारीख 5/8/1954 व गव्हर्नमेंट GR नंबर PHD 2155 तारीख 24/8/1955 न यात्रेसंदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे। शासन आदेशानुसार कार्तिक अमावस्या ते मार्गशीर्ष अमावस्या या कालावधीत मोकळ्या ठेवण्याचे असून या उक्त जमिनीत मार्गशीर्ष वा वद्य नवमी ते अमावस्या अखेर दोन्ही दिवस भरून 7 दिवस यात्रा कालावधी राहील। त्या अर्थी उक्त अनुसूचित मधील जमिनींमध्ये हितसंबंध असणारे सर्वांना सूचित करण्यात येते की श्री यल्लम्मा देवी यात्रेकरता सरकारनं आरक्षित केलेल्या जमिनीची पैसेवारी अथवा प्लॉट पद्धतीनं विक्री, अभिहस्तांतरण, देवाणघेवाण याद्वारे अगर अन्य प्रकारे उक्त जमिनीचे करारपत्र अगर खरेदी खत करता येणार नाही। जर असे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल व केलेलं बांधकाम काढून टाकण्यात येईल असं स्पष्ट आदेशात म्हटलं आहे। असं असलं तरी प्रत्यक्षात मात्र श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे श्री यल्लम्मा देवी यात्रा भरवण्यात येते। त्या जागेवर धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात प्लॉट पाडून त्याची विक्री करून यात्रा जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यानं यापुढील काळातही यात्रा मोडीत निघते की काय अशी भीती भाविक व्यक्त करताना दिसत आहेत। श्री यल्लम्मा देवी यात्रेकरता शासनानं सध्या ज्या ठिकाणी यात्रा भरवण्यात येते त्या यात्रेतील मेवा मिठाई लाईन व पोलीस चौकी, रसवंतीगृह या जागेवर गार्डनसाठी आरक्षण टाकलं होतं। पण तेही आरक्षण या धनदांडग्या लोकांनी सत्ता व संपत्तीच्या बळावर रद्द करून घेतलंय। काही धनदांडग्या लोकांमुळेच जतची ही नावारूपाला साजेशी यल्लम्मा देवी यात्रा मोडकळीस आल्यानं यल्लम्मा भक्तांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे। यावर्षी ही यात्रा सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 ते शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 अखेर भरवण्यात येणार आहे। यात्रेचा कार्यक्रम असा: सोमवार दिनांक 15 रोजी यल्लम्मा देवीचा गंधोटगीचा दिवस, मंगळवार दिनांक 16 रोजी श्री यल्लम्मा देवीस महानैवेद्य दाखवण्याचा दिवस, तर बुधवार दिनांक 17 रोजी श्री यल्लम्मा देवीची पालखी, नगर प्रदक्षिणा व कीच कार्यक्रम। यानंतर यात्रेची सांगता व पुढील वर्षी भरविण्यात येणाऱ्या देवीच्या यात्रेची श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराज ढपळे यांची घोषणा व देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद। शुक्रवार दिनांक 19 रोजी देवीची अमावस्या यात्रा दिवस। श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जत यात्रेची तयारी करू लागले असून यावर्षी यात्रेकरूंना दर्शन घेण्यासाठी दर्शन मंडप उभा केला असून यात्रेकरूंसाठी ज्या सुविधा लागतात त्या उपलब्ध करून देण्याचं काम प्रतिष्ठान करत आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।